जनतेनं मतदान केलं पण आपल्यापर्यंत पोहोचलं नाही। मतांमध्ये गडबड, मत चोरी करून हे लोक सत्तेवर। राज ठाकरेंचा सरकारवर आरोप। ही बोगस जनता पार्टी, मत चोरीपासून सावध रहा। राहुल गांधींनी यांचा बुरखा फाडला। उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा। रोज म्हणतात वोट चोरी, पण या लोकांचं डोकं चोरी गेलंय। आमच्या बहिणींच्या मताला चोर म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठा चोर कोण? मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा। शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर येणार। पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज संगमनेर दौरा। आमदार अमोल खताळ यांच्या विधानसभेतील विजयानंतर आभार सभेचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज सातारा दौरा। माण तालुक्यातील दहिवडीमध्ये दुपारी 3 वाजता कार्यकर्ता मेळावा। जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांचा पक्षप्रवेश होणार। उद्धव ठाकरेंचा आज दहिसर पूर्वमध्ये दौरा। दुपारी 12 वाजता दहिसर पूर्वमधील शिवसैनिकांसोबत संवाद साधणार। बीडच्या मांजरसुंब्यामध्ये आज मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्याची इशारा बैठक। मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इशारा बैठकीचं आयोजन। काही लोक भगव्या शाली फॅशन म्हणून घालून फिरतात। उदय सामंत यांची नाव न घेता नितेश राणे यांच्यावर टीका। मी सुद्धा भगव्या शाली मागवल्यात, उद्यापासून अंगावर टाकून फिरण्याचा प्रयत्न करतो, सामंतांचं वक्तव्य। नाशिकमध्ये 1.5 दिवसाचा गणपती बसवला जाणार। जरांगेंच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी नाशिक शहरातील सकल मराठा समाजाचा निर्धार। जिल्ह्यातून 5 लाख समाज बांधव आंदोलनामध्ये सहभागी होणार। पांडुरंगाला मांसाहार केलेलं चालतं हे बोलणं म्हणजे मूर्खपणा। भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसले यांची सुप्रिया सुळेंवर टीका। कोल्हापुरातील राड्या प्रकरणी 400 जणांवर गुन्हे दाखल। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे। दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत 7 वाहनांची तोडफोड तर 1 लाखाचं नुकसान। राज्यात अपात्र लाडक्या बहिणींचा सुळसुळाट। राज्यामध्ये तब्बल 26,34,000 अपात्र लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतला। पुण्यात सर्वाधिक 2,04,000 बोगस लाडक्या बहिणी। खासगी प्रवासी वाहनांसाठी थांबे का तयार केले नाहीत? मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची सरकारला विचारणा। 3 सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश। कबुतरांच्या समर्थनार्थ पेटा संस्थेचं मंत्रालयासमोर बॅनर। आम्ही मुंबईकर असून आमचा आदर करा, बॅनरवर आशय। संग्राम भंडारेंचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मला संग्राम बापू भंडारेमधला बापू काढून टाकावा लागेल असं म्हणत संग्राम भंडारेंचा बाळासाहेब थोरातांना इशारा। कामात कुचराई केल्यास कारवाई होणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इशारा। कृषी विभागातील विविध योजनांची माहिती गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या देखील सूचना। राज्यात पावसामुळे 10 दिवसात 22 लाख एकर शेतीचं नुकसान। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करणार। कृषी मंत्र्यांचं इंदापुरात शेतकऱ्यांना आश्वासन। बुलढाण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर। अतिवृष्टीबाधित शेतजमिनीची पाहणी करत पंचनाम्याचे आदेश। तात्काळ मदत देण्याच्या संबंधित विभागाला सूचना। गाणगापूरला भीमा नदीच्या पुराचा फटका। कर्नाटकातील गाणगापूर विजयपूर राज्यमार्ग ठप्प। महाराष्ट्रासह कर्नाटकातील भीमा नदीकाठच्या शेतीलाही फटका। नाशिकमध्ये पावसाच्या विश्रांतीनंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर। गोदावरी नदीचा पूर ओसरला। रामकुंड परिसरात पूजाविधीसाठी भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पेनगंगा नदीला गेल्या काही दिवसात मोठा पूर। 2 ते 3 दिवस शेती पाण्याखाली राहिल्यामुळे सोयाबीन, मूग आणि उडीद पिकाचं मोठं नुकसान। कोल्हापुरातील मानाच्या गणपतींची आगमन मिरवणूक। ढोल ताशाच्या गजरामध्ये 21 फूट उंच बाप्पाचं स्वागत। दसरा चौकातील बाप्पाच्या मिरवणुकीची ड्रोन दृश्य समोर। ठाणे रेल्वे स्थानकात कोकणात जाणाऱ्यांची मोठी गर्दी। मांडवी एक्सप्रेस पकडण्यासाठी प्रवाशांच्या मोठ्या रांगा। रेल्वेच्या रोरो सेवेला कोकणवासियांचा अत्यल्प प्रतिसाद। केवळ 5 कार घेऊन रेल्वे कोकणाकडे रवाना। कोकण रेल्वेची पहिली कार ऑन रेल्वे गोव्याच्या दिशेने रवाना। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी सुरू। बैठकांसह गणेशोत्सव काळात नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मतदारसंघातील नागरिकांना गणेश पूजेचं
ठाकरेंच्या शिवसेनेकडून वाटप. परिवहन विभागाकडून चाकरमान्यांसाठी जवळपास 5103 जादा गाड्या. 1 सप्टेंबरपर्यंत जादा गाड्या सोडल्या जाणार. परळ डेपोच्या जादा गाड्या सेनापती बापट मार्गावर उभ्या. कोकणातील गौरी गणपतीसाठी लालपरींना निमंत्रण. गोंदिया विभागातील 35 बसेस नालासोपारा आगारात. प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाचा निर्णय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अद्ययावत मोबाईल ॲप सुरू होणार. एका क्लिकवर मतदाराला प्रभागासह मतदान केंद्राची माहिती मिळणार. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील खासगी बिल्डरांकडून म्हाडाला मिळालेल्या घरांवर अर्जदारांच्या अक्षरशः उड्या. एका घरासाठी 130 अर्जदारांमध्ये स्पर्धा. मुंबई पोलीस आयुक्तालयातून आता पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स हद्दपार होणार. आयुक्तालयामध्ये सर्वांना शुद्ध पाणी प्यायला मिळावं यासाठी पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्याकडून आरओ प्लांट सुरू. कल्याणमधील खड्ड्यांच्या प्रश्नाविरोधात तरुणाची थेट मुख्य न्यायाधीशांकडे धाव. कर भरूनही सुविधा नसल्याचा पत्रामध्ये उल्लेख. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कामांची कॅगमार्फत चौकशीची मागणी. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. धीम्या मार्गावरील विद्याविहार कांजूरमार्ग नाहूर स्थानकांचा थांबा रद्द. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये तब्बल 95.74% पाणीसाठा. मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली. पाणी कपाताची गरज नाही. पाणीपुरवठा विभागाच्या अहवालातून स्पष्ट. मुंबईच्या वांद्रेमधील भाभा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलनाचा इशारा. रुग्णालयातील रिक्त पदं भरण्यासह विविध मागण्यांवरून कर्मचारी आक्रमक. पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं फ्रेशर पार्टी बंद पाडली. पार्टीमध्ये अल्पवयीन मुलांना सरसकट मद्यविक्री होत असल्याचं उघड. पार्टी आयोजक आणि पब चालकावर कारवाई. पुण्यामध्ये बैलगाडा शर्यतीत एक तरुण धावत्या घोड्यावरून खाली पडला. सुदैवानं जीवितहानी नाही. घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद. आंबेगावच्या विठ्ठलवाडीतील घटना. श्रावण संपल्यानंतर पहिल्याच रविवारी चिकन मटण दुकानात मोठी गर्दी. नागपुरात सकाळपासूनच मांसाहार प्रेमींची गर्दी. रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू. निर्बंध असतानाही वाहतूक सुरू असल्याचा प्रकार. लांजाजवळ मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक सुरू. नाशिक गट आणि गण रचनेचा अंतिम आराखडा जाहीर. मालेगाव, नाशिक, सुरगाणा, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या 5 तालुक्यातील गट आणि गणामध्ये किरकोळ बदल. जिल्ह्यातून एकूण 64 हरकती प्राप्त. सांगलीच्या मिरजमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाची सिंदूर दहीहंडी. कार्यक्रमात आजी माजी खासदार एकाच व्यासपीठावर. विशाल पाटील आणि संजय काका पाटील हे कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर आल्यामुळे चर्चा. धाराशिव जिल्ह्यातून 46 सराईत गुन्हेगार तडीपार होणार. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क. नागपुरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क. 150 पेक्षा अधिक गुन्हेगार नागपूर शहरामधून तडीपार. शहरामध्ये पोलिसांकडून तात्पुरती तडीपारीची कारवाई सुरू. सांगलीमध्ये गणेश चतुर्थीच्या 2 दिवस आधीच बाप्पाची प्रतिष्ठापना. शतकापासून चोर गणपती बसवण्याची परंपरा. 5 दिवस आराधना सोहळ्याचा उत्साह असणार. गोंदिया जिल्ह्यातील 601 शिक्षकांच्या पोर्टलच्या माध्यमातून बदल्या. 73 शिक्षकांना उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदावर बढती तर काही शिक्षकांना पुढील फेरीची प्रतीक्षा. छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 तासात 2 गुन्हेगारांवर MPDA अंतर्गत कारवाई. स्वप्नील उर्फ बबलू कांबळे आणि रोहित देहाडेची 1 वर्षासाठी हर्सुल कारागृहात रवानगी. पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांचा निर्णय.